तर सर्व पक्षांआधी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल। जागावाटपावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे। तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल, तेच उमेदवारही जाहीर करतील अशी माहिती उदय सामंतांनी दिली आहे। सगळ्या पक्षांच्या अगोदर महायुतीची पहिली यादी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा जाहीर करतील। चर्चा देखील सुरू झालेली आहे। प्रत्येक जण सन्मानपूर्वक चर्चा करतोय, त्याच्यामुळे लवकरात लवकर मित्रपक्षांना देखील बरोबर घेऊन आम्ही यादी जाहीर करू पहिली, अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे। तर संभाजीराजे छत्रपतींवर एकेरी बोलणं हा राजघराण्याचा अपमान आहे। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मंत्री उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मुस्लिम धर्मीय आपल्या सोबतच राहण्यासाठी अशी वक्तव्य करतायत असं उदय सामंतांनी म्हटलं। संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीराजांवर एकेरी शब्दामध्ये बोलणं हा राजघराण्याचा अपमान आहे। राजघराण्याचा फक्त निवडणुकीसाठी उपयोग करायचा आणि आपल्याला जागा मिळाल्यानंतर त्यांचा अवमान करायचा ही काही गोष्ट नव्यानं नाही। अनेक वेळा हे या सगळ्यांकडनं झालेलं आहे। ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जातंय हे मतं मिळवण्यासाठी आहे। पुन्हा एकदा आपले मतदारसंघ शाबीत राहावेत, मुस्लिम धर्मीय बंधू भगिनी स्वतःबरोबर राहावेत यासाठी केलेल्या ह्या स्टेटमेंट आहेत। परंतु छत्रपती संभाजीराजेंचा जो अपमान झालेला आहे त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो।